नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 29 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 98,600, 22 कॅरेट दर 90,710, तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,14,700. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महिलांना कायद्याच्या चौकटीतून न्याय देण्याचा निर्धार, रुपाली चाकणकर. कोल्हापुरात महिला आयोगाच्या बैठकीत थेट संवाद. शाळांतील विशेष गस्त, तरुणांचे प्रबोधन यावरही भर. चंदगडमध्ये शिवसेनेचं भीक मागो आंदोलन. कर्जमाफी, पेन्शन आणि नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी सरकार विरोधात आक्रोश. बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुरावस्थेकडेही लक्ष वेधत मोर्चा. आमदार शरद सोनवणे यांच्या बेताल वक्तव्याचा गडिंग्लजमध्ये तीव्र निषेध. रामोशी बेरड समाजाच्या भावना दुखावल्याने गडिंग्लजमध्ये जोरदार मोर्चा. आमदार सोनवणे यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर निषेधाचे आंदोलन उभारण्याचा इशारा. किंमत नसलेली घरे दलालांमार्फत माथी मारली जात आहेत. हा उद्योग शासनाने बंद करण्याचा कामगार संघटनांचा इशारा. आजरात झाला गिरणी कामगार मेळावा. आजरा तालुक्यातील वाघांचा वावर बनला आहे गंभीर. हरपवडे धनगरवाड्यात आणखी एक म्हैस ठार. प्रभाकर कांबळेंना कामगार भूषण, तर जाधव सन्नक्के शिंगरे यांना सहकार भूषण पुरस्कार. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सन्मान. शाहू स्मारक भवनात भव्य सोहळा. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विविध क्षेत्रात गौरव. गडिंग्लज तालुक्यातील आत्ताळ गावातील 36वे नेत्रदान. पत्नीच्या नंतर पतीनेही देह सावसानानंतर डोळे केले दान. नेत्रदान चळवळीत पुन्हा एक प्रेरणादायी पाऊल. नेत्रकुंभ 2025 साठी अंकुर इन्स्टिट्यूटचे 3 विद्यार्थी जयपूरकडे रवाना. विजय यादव, आदित्य बांदे, साद बल्लारी यांची राष्ट्रीय स्तरावर निवड. लायन्स क्लबचे डॉक्टर किरण खोराटे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.